तर मंडळी, दोडका म्हटलं की बरेच जण नाकतोंड मुरडतात ही भाजी खाण्यासाठी. अजिबात त्यांना आवडतसुद्धा नाही आणि त्या भाजीकडे ते फिरूनसुद्धा बघत नाहीत. पण आज मी बनवणार आहे माझ्या पद्धतीने ही दोडक्याची भाजी. कारण की आधी मुळातच मला हा दोडका आवडत नव्हता आणि मी बनवतसुद्धा नव्हते. पण स्वतः मी ही भाजी माझ्या पद्धतीने बनवली आणि तेव्हापासून मला ही भाजी खूप आवडायला लागली. तेव्हापासून आठवड्याला एकदा तरी मी दोडका घेऊन येते. मंडळी, अगदी अशी मस्त छान चमचमीत होते. कारण की काही जणांना ही भाजी गुळचट लागते म्हणून आवडत नाही. पण आज ही भाजी अजिबात तुम्हाला अशी गुळचट लागणार नाही, अशी मस्त छान चमचमीत लागेल या पद्धतीने जर तुम्ही बनवलीत तर मंडळी, चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. त्यासाठी मी 2 ते 3 दोडके छान स्वच्छ धुवून घेतलेत. आता त्यावरची सगळी साल आपल्याला काढून घ्यायची. जर बारीक दोडके असतील तर थोडीशी साल सांभाळून काढा, नाही तर काय होतं की त्याचे जास्त तुकडे पडतात. पण दोडका घेताना थोड्या मोठ्या साईज आकारामध्ये घ्या, म्हणजे साल काढायला आपल्याला सोपं जातं. तर मंडळी, अशा पद्धतीने मी आता ही दोडक्याची सगळी साल काढून घेतली आहे. तर दोडका मी बारीक चिरून नाही घेणार. याचे 1.5 ते 2 इंच एवढे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. कारण की आपण आजचा हा दोडका भरला दोडका बनवणार आहोत. छान मस्त लागतो खाण्यासाठीही. तुम्ही अगदी पोटभर खाल ही भाजी जर अशा पद्धतीने बनवून बघितली तर. मंडळी, आपल्याला असे छान याचे मी असे काप करून घेतलेत. तर आता याला आपल्याला असे उभा कट द्यायचा आहे. कारण की आपल्याला सारण दोडक्यामध्ये भरायचं आहे. त्याच्यामुळे असं साईडनी कट द्यायचा, म्हणजे सारण आपल्याला त्यामध्ये भरता येईल. तर मंडळी, अशा पद्धतीने मी सगळ्या दोडक्यांना छान मस्त असे कट करून घेतले. आता या ट्रेमध्ये मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मिक्स असा कूट घेतला आहे. तर आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे हा कूट घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं. घरगुती मसाला वापरायचा आहे. तुम्हाला जर इतर मसाले यामध्ये वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकतात. 2 मोठे चमचे मी घरगुती गरम मसाला घेतला आहे. त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून केचप घ्यायचे. जर तुम्हाला यामध्ये नसेल टाकायचं टोमॅटो सॉस, नाही टाकला तरी चालेल. पण यामुळेच भाजीला खूप छान चव येते आणि तुम्ही ही भाजी नक्कीच आवडीने खाल. तर मंडळी, असं हे छान मिक्स करून घ्यायचं. यानंतर मी 2 चमचे तेल छान गरम करून घेतले. जास्त कडकडीत नको आहे. तर हे 2 चमचे तेल टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं. तर या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी पाणी जर वापरलं तर तुम्हाला पाहिजे तशी टेस्ट भाजीला येणार नाही. तर यामुळे काय होतं, सारण छान दोडक्यामध्ये चिपकून असतं. अजिबात ते भाजी शिजताना सुटत नाही. त्यामुळे तेल टाकून हे सारण छान मिक्स करायचं आणि दोडक्यामध्ये असं छान भरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी आता सगळं सारण यामध्ये भरून घेते. मंडळी, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर आता कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलं आहे. फोडणीसाठी थोडी मोहरी घेतली. मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, आलं छान मस्त असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकतात. आता जेवढे मेंबर असतील त्यानुसार तुम्ही भाजीचं प्रमाण वाढवून घेऊ शकतात. तर थोडंसं जे मिश्रण उरलं होतं ते सुद्धा मी तेलामध्ये छान परतून घेतले. आता भरून घेतलेले दोडकेसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि मिनिटभर आपल्याला हे असेच शिजवून घ्यायचे. तर दोडक्याची भाजी मुलांनासुद्धा कधी आवडत नव्हती, पण या पद्धतीने मी केली ना, ते सुद्धा खूप आवडीने ही भाजी खायला लागली. तर यामध्ये फक्त गरजेप्रमाणे आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. नंतर दोडक्याला पाणी सुटायला सुरुवात होते, पण थोडंसं तळाला लागू नये मसाला म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केले. तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून आपल्याला दोडका छान मस्त 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर यावर मी झाकण ठेवते आणि दोडका छान शिजवून घेते. तर अशा पद्धतीने बघा, बऱ्यापैकी छान दोडका शिजला आहे. पण अजूनसुद्धा याला पाणी सुटतं आहे. त्यामुळे अजून 1-2 मिनटं मी हा दोडका शिजवून घेणार आहे. तर आजची ही रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा ही भाजी जर एखाद्या वेळेस बनवली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपली आजची मस्त चमचमीत दोडक्याची भाजी तयार आहे.
मस्त छान तेलसुद्धा सुटलं आहे, जास्त रस्सासुद्धा नाही आणि जास्त कोरडीसुद्धा नाही. तर मंडळी तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी नेऊ शकतात. तर आजची ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.